ही गोष्ट मात्र खरं आहे. छोटी बहीण आल्यावर मोठी बहीण तर फ्रीच असते. कारण यांचं कार्टून आमच्या हातात जे असतं, हे दोघं तर पुढे निघून गेले होते आणि आम्ही दोघं पाठी चालत होतो. नंतर आम्ही आलो आईस्क्रीम खायला. इथे आईस्क्रीम वगैरे खाल्लं. त्यानंतर ना मला वॉच दिसली. मग इथं वॉच वगैरे घेतली आणि त्याला माझ्या साईजचं करत होतो. माझ्या साईजचं इकडे काहीच भेटत नाही. मी जिथे जाते तिथे हीच बोंबाबोंब असते. आणि आमच्या चिनूला न्यू बुक घेतली होती, म्हणून ती बुक हातात बसत नाही म्हणून डोक्यावरती बसून घेतली आणि आमचा अभ्यास कुठेही चालू होतो, कधी लिफ्टच्या बाहेर, कधी लिफ्टच्या आतमध्ये. नेक्स्ट डे दादा आला होता कोल्हापूरवरून, कारण त्याला जायचं होतं हैदराबादसाठी. प्लेन मधून फुकटचं काय काय भेटलं होतं म्हणून घेऊन आला होता. त्यानंतर इथं आमची हसी मजाक चालूच होती. नंतर इथं दीदीचं आणि चिनूचं काय चाललं होतं माहित नाही. त्यानंतर खालून दूध आणि काळं मीठ घेऊन आली, कारण मला जिऱ्याचं पाणी करायचं होतं. कारण माझा फर्स्ट डे होता पिरियडचा आणि त्याच्यामध्ये माझं खूप डोकं खराब झालं होतं आणि माझ्या पोटामध्ये तर खतरनाक दुखत होतं. मग हे दोघं बसले होते बाहेर. मग जिजू आल्यानंतर जेवण वगैरे केलं. त्यानंतर चिनूला घेऊन बसली मी बाहेर, कारण दीदी किचन साफ करत होती. मग जिजूने चॉकलेट आणलं, चॉकलेट खाल्लं आणि त्याच्यानंतर बॅग ठेवून दिली पोटावरती.